लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्हाला जून जुलै सर्व हप्ते मिळाले आहेत, मग आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये देखील पैसे येणार का? किंवा आता जून आणि जुलैमध्ये जसे 26,40,000 महिलांना अपात्र केलं आहे, तसेच आम्हाला देखील यापुढे अपात्र करू शकतात का? योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे का? असा देखील प्रश्न ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांना पडणे स्वाभाविक आहे. तर त्याबाबतची माहिती आपण या रील मध्ये घेणार आहे, त्यामुळे रील शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता आम्हाला मिळणार का? आम्हाला जून आणि जुलै पर्यंत सर्व पैसे आले आहेत, मग आम्हाला पुढील हप्त्यामध्ये अपात्र तर करणार नाहीत ना, अशी भीती आता लाडक्या बहिणींना वाटत आहे. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीपासून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली, परंतु यामध्ये जून महिन्यामध्ये जास्त महिला अपात्र झाल्या, कारण एका रेशनिंग कार्डवर लाभ घेणाऱ्या महिला जास्त होत्या. अजूनही पडताळणीची प्रक्रिया काही प्रमाणामध्ये सुरू आहे, परंतु ज्यांना जुलै महिन्यामध्ये पैसे आले होते त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे, कारण आता जून आणि जुलै पर्यंत पात्र असणाऱ्या जवळपास महिला या योजनेमध्ये पात्र आहेत, असे देखील सरकारचे मत आहे. कुठेतरी छाननीची प्रक्रिया सुरू आहे आणि स्क्रुटिनी देखील होत आहे. एखाद्या खात्याबद्दल जर विचारले गेले तर त्या ठिकाणी चौकशी केली जात आहे, असे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे तुम्हाला जून जुलै पर्यंत पैसे आले का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि महत्त्वाचे रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.